अंदर जाओ, अरे भाई अंदर जाओ ना। हाँ अंदर करो ना, शूटिंग करो, जाओ। माझं नाव राजकुमार वरपस्तुकर रामटेके आहे। माझं वय 64 आहे। मी दिल्लीवरून इथे पोहोचल्यानंतर 22 तारखेपासून म्हणजे हंगर स्ट्राईकवरती आहोत, भूक हडतालवरती आहोत। आता त्याच्यामध्ये हा तिसरा दिवस आहे। म्हणजे आपल्या भारतावर संकट आलेलं आहे। आमच्याच देशातल्या देशातल्या परिवारातल्या लोकांनी मुलांचं भवितव्य उद्ध्वस्त करत आहेत। त्यांना समजवण्याकरता की म्हणजे जे तुम्हाला आम्ही जबाबदाऱ्या दिल्या परिवाराने, त्या परिवाराच्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्णपणे पार पाडत नाही आहे। त्यामुळे तुम्ही म्हणजे हे सोडून द्या आणि दुसऱ्याला द्या, राजीनामा द्या किंवा काहीतरी करा। नाही डायलॉग पण नाही करत तुम्ही, काही नाही। आणि आम्हाला वाऱ्यावर सोडला आहे, आमच्या परिवाराला वाऱ्यावर सोडला आहे। आम्ही देशाचे नागरिक, मी त्याच्यावर अधिक म्हणजे हे करण्यापेक्षा मला थोडं माझं नाव राहुल अनवते आहे। रामटेके काकाजी आपले आजचा तिसरा दिवस आहे यांच्या उपोषणाचा। याच्या आधी दिल्लीला सुद्धा यांनी कंटिन्युअसली उपोषण केलेलं आहे। सोनम वांगचुक आहे। साहेबांची मागणी ही आहे की गृहमंत्र्यांनी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। ज्या पद्धतीने 20 तारखेला विद्यार्थ्यांसोबत बर्बरता झालेली आहे, असंवैधानिक पद्धतीने बर्बरता झाली, त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि शिक्षण मंत्र्यांनी तर राजीनामा द्यायलाच पाहिजे, कारण की त्यांच्यानी पूर्ण शिक्षण व्यवस्था सांभाळणं होऊन राहिलेलं नाही आहे। मला वाटते त्यांना शिक्षण व्यवस्था कशी सांभाळावी आणि शिक्षण म्हणजे काय हे सुद्धा मला वाटतं त्यांना समजत नाही आहे। त्याच्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे। हो, जी मोदी साहेबांचा इस्तीफा मागत आहे, परंतु आपली मागणी ही कंटिन्यू हेच आहे की शिक्षण मंत्री आणि गृहमंत्र्याचा राजीनामा व्हावा आणि देशाच्या भविष्यासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रधानमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा देणं आवश्यक आहे। आताची परिस्थिती पाहता, आताची परिस्थिती अशी आहे की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहत असाल की आजची गव्हर्नमेंट हे युवकांना, आजच्या नवीन पिढीला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। कारण की त्यांना ही माहिती आहे की जर आजचा युवक शिकला तर समजदार होईल आणि समजदार लोक त्यांना कधीही वोट करणार नाही, हे ते चांगल्या पद्धतीने जाणून आहे। त्याच्यामुळे सर्वात प्रथम त्यांना शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त करायची आहे। आणि आज मोदी गव्हर्नमेंट जी आहे, ज्या पद्धतीने आता रामटेके काकाजीने हा पोस्टर दाखवलेला आहे की मोदीजी चायमध्ये ज्या पद्धतीने बिस्कुट बुडवून खातात, त्या पद्धतीने आपल्या देशाला पूर्णपणे असं चायमध्ये डुबवून पूर्णपणे आपल्या देशाला बर्बाद करत आहे। काय सांगाल आज रामटेके साहेब इथे उपोषणावर बसलेले आहेत आजपासून, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव प्रवीण यादवराव घुमेकर आहे। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि याच्या पहिले मी 2 वेळा आमरण उपोषणाला पण बसलो। गड ग्रामपंचायत डोंगरगावच्या मुद्द्याबद्दल 1 वेळा 14 दिवस आणि 1 वेळा 17 दिवस असं 2 वेळा बसलो। आणि रामटेके काका जे 20 जुलैला भ्याड हल्ला केला संसदेवर मार्च करताना मुलांवर पोलिसांनी, त्याच्या निषेधार्थ रामटेके काका जे संविधान चौकात आमरण अनशनला बसले आहे, मी यांचं समर्थन करतो। आणि केंद्र सरकारने जे आमच्या मुलांवर जो भ्याड हल्ला केला आणि त्या हल्ल्यात आमचे जे लहान लहान लेकरं ज्यांचे हात पाय तुटले आणि त्यांचं जे म्हणजे मॉरल डाऊन केलं या लोकांनी, का त्यांना भरोसा होता का सरकार आमचं आहे, आम्ही स्वतंत्र देशात राहत आहोत,
असं त्यांचा जो गैरसमज झाला होता, त्यांना वाटत होतं का आम्ही आझाद देशातले नागरिक आहो आणि यांनी जे हुकुमशाही गाजवली आणि त्यांना मारलं आणि खूप अक्षरशः निर्घुमपणे मारलं, त्याचा मी निषेध करतो आणि माझं समर्थन मी रामटेके काकांना देतो. धन्यवाद. माझं नाव सपना तांबे आहे. मी गड ग्रामपंचायत डोंगरगाव इथली रहिवासी असून मी पण सामाजिक कार्य करते. त्याचबरोबर रामटेके काकांना 20 जुलैला जे मारहाण झाली मुलांवर, ज्या त्याच्यासाठी बसले होते मुलं, त्यांना मारहाण केली, त्याच्यासाठी मी पण निषेध करते आणि मुलांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. आणि शिक्षणासाठी जेही आपलं चालू आहे त्याला लवकरात लवकर सरकारने न्याय मिळवून द्यावा याचीच मी अपेक्षा करते.